चला तर मंडळी, तुम्हाला रस्त्यामध्ये कुठे शेवग्याचा पाला मिळाला ना, तर नक्की घेऊन या. अतिशय पौष्टिक असतो. भरपूर प्रमाणात लोह आणि खनिज, कॅल्शियम असतं. व्हिटॅमिन ए आणि सी असतं. आता शेवग्याचा कोवळा पाला साफ कसा करायचा ते दाखवते. अशा प्रकारे हे बघा, पानं काढून घ्यायची आहे. कोवळा आहे त्यामुळे पटकन निघतो. हे बघा, अशा प्रकारे संपूर्ण जो पाला आहे तो आपण काढून घ्यायचा आहे. हे जे देठ आहेत ते घ्यायचे नाही आहेत आपल्याला, कारण ते थोडेसे कडक असतात. संपूर्ण पाला अशाच प्रकारे मी स्वच्छ करून घेतलेला आहे, निवडून घेतलेला आहे. आता हा आपण छान प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 पाण्यामध्ये. हे बघा, अशा प्रकारे छान चोळून-चोळून स्वच्छ प्रकारे धुवून घ्यायचा आहे. थोडासा हा गावाकडे चेचून सुद्धा घेतात, कारण की तो पाला आहे तो थोडासा कडक असतो. आता इथे मी पाव वाटी मुगाची डाळ 15 मिनिटं भिजत ठेवली होती. आता लगेचच फोडणी देऊया. कढईमध्ये तेल घालायचं आहे, जिरं घालायचं आहे, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. 1-2 मिनिटं छान परतून घेऊया. त्यामध्ये बारीक चिरलेली आपण हिरवी मिरची घालणार आहोत. काही जण लाल तिखट पण घालतात, पण हिरवी मिरची घातली ना, की चवसुद्धा खूप छान येते. हिरवी मिरची घालूयात आणि हिरवी मिरचीसुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे. 2-3 मिनिटं हिरवी मिरची परतल्यानंतर त्यामध्ये आपण हळद आणि हिंग घालायचं आहे. थोडीशी हळद घालूया आणि हिंग घालूया. आता काय करायचं आहे, जी मुगाची डाळ आपण 15 मिनिटं भिजत ठेवली होती, ती नितळून घेतली आहे, तीसुद्धा घालूया आणि छान अशी 2 मिनिटं परतून घ्यायची आहे. हे बघा, मुगाची डाळ तेलावर छान अशी परतून घेतल्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये जो शेवग्याचा पाला आहे, स्वच्छ धुवून घेतला होता तो घालूया. हे बघा. आता लगेचच आपण मीठ घालायचं नाही आहे, कारण की तो शेवग्याचा पाला आपल्याला जास्त दिसतो, पण थोड्या वेळानंतर तो कमी होतो. त्यामुळे शेवग्याचा पालासुद्धा 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, की आपल्याला मिठाचा अंदाज येतो. शेवग्याच्या पानांची भाजी तुम्ही केली असेल, पण मुगाची डाळ टाकून केलीत ना, तर चवसुद्धा खूप छान येते. आता 2 मिनिटं छान असा शेवगा आहे तेलावर परतल्यामुळे थोडासा कमी झालेला आहे, त्यामुळे आपल्याला मिठाचा अंदाज येतो. आता चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. छान असा परतून झालेला आहे. आता आपण मीठ घालूया. हे बघा, चवीपुरतं मीठ घालूयात. आणि काय करायचं आहे, आता मुगाची डाळ शिजण्यासाठी थोडासा इथे आपण पाण्याचा हबका मारायचा आहे. हे बघा, आणखीन थोडासा मारूया. म्हणजे काय होतं, की आपली मुगाची डाळ छान अशी शिजली जाते. पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया आणि फक्त 10 मिनिटाची आपण बारीक गॅसवर वाफ आणायची आहे. मस्तपैकी आपली ही मुगाची डाळ आणि भाजी 10 मिनिटामध्ये शिजली जाते. आता काय करूया, आपण झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं वाफ आणूया. 10 मिनिटं झालेली आहेत. एकदम मीडियम टू लो ठेवली होती गॅसची फ्लेम. मस्तपैकी वाफ आलेली आहे आणि आपली जी मुगाची डाळ आहे ती सुद्धा छान अशी फुलली आहे. तुम्ही बघू शकता. आणि मस्तपैकी अगदी झटपट पौष्टिक आपली शेवग्याच्या पानांची भाजी तयार झालेली आहे. आता वरून फक्त ओलं खोबरं पेरायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. गरमागरम शेवग्याच्या पानांची भाजी आणि ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी अतिशय पौष्टिक आणि चविष्ट लागते. कधी केली नसेल तर नक्की अशा पद्धतीने करून बघा. खूप छान होते. वर्षातून एकदा तरी ही भाजी नक्की करून बघा. कुठे शेवग्याचं झाड मिळालं तर आवर्जून कोवळी पाने आणा आणि करून बघा. अतिशय पौष्टिक असते. शरीरासाठी अतिशय उपयुक्त ही भाजी असते. आणि यूट्यूबवर माझ्या लाँग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ मी शेअर करत असते. नक्की जाऊन पहा. माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.